जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, विदर्भातल्या बऱ्याचशा भागामध्ये नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, मुरुड, तांदूर बाजार, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोझरी, कारंजा, धामणगाव रेवली, हिंगणघाट, मूर्त्यापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, अचलपूर, चिखलदरा, धरणी, परतवाडा, सावनेर, मुलतई, पांडुर्णा, कडमेश्वर, खापरखेडा, बऱ्याचशा परिसरामध्ये आता परभणी बऱ्याचशा परिसरामध्ये आता आपल्याला जे शेतातले कामं आहे आता उरकण्यास सुरुवात करा. म्हणजेच आपण 18 तारीख धरू, 18 तारखेपासून 18, 19, 20, 21, 22, 23, 24 या 7 दिवसामध्ये आपल्या शेतातले जे काही काम आहे हे उरकून घ्या. सकाळी 18 तारखेला 18 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजतापासून दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान अधूनमधून ऊनसरचा खेळ आणि गरमी, दिवसभर हलकीची हवा आणि रात थांबत चटकेलं ऊनसुद्धा, अशी परिस्थिती जाणवणार आहे. आणि संध्याकाळी आणि जो काही पाऊस आहे सकाळी पहाटे 5 ते दुपारी 11च्या दरम्यान आता पाऊस जी शक्यता आहे आता कमी पडली जाणार आहे. आता हे आपण सकाळी 7 वाजतापासून दुपारी 12 आणि दुपारी 3च्या दरम्यान आपली जी काही कामं आहे बिनस करा. जो काही पाऊस आहे दुपारी 12 वाजतापासून ते संध्याकाळी 7च्या दरम्यान पाऊस हा भागवता येत आहे. आणि जे काही मी तालुके सांगितले त्या तालुक्यातल्या फक्त काय गावामध्ये पाऊस होती पडला जाणार नाही. आपलं लक्ष आता जे लोकेशन बघून आपल्या शेतात ते कामं उरकण्याचा प्रयत्न करावा शेतकरी मित्रांनी. आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते पहाटे जो काही पाऊस आहे हा पडला तर एखाद्या ठिकाणी पाऊस होती पडला जाणार नाही. म्हणूनच आपले शेतकरी मित्रांनी बिना आता जे काही कामे आहे म्हणजेच येणाऱ्या 7 दिवसामध्ये म्हणजेच 18 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपल्या शेतातली कोणतीही कामे बिना म्हणजेच आपल्या संत्रा फळावर फवारणीचा निर्णय घ्या, आपल्या मोसंबी फळावर संत्रा फळावर फवारणीचा निर्णय घ्या, आपली मिरची, तूर, जे काही कपाशी, जे काही कामं तणनाशक मारायचे आहे, वरचे फवारे हे पूर्ण आता कामं उरकून घ्या. कारण का 24 तारखेच्या दुपारून किंवा 25, 26, 27, 28, 29, 30 पुन्हा एक सिस्टम येणार आहे मध्य भारतामध्ये. म्हणजेच मोठं तगडं सिस्टम बनणार आहे. आणि मोठं तगडं सिस्टम बनल्या गेल्यामुळं पुन्हा आपल्या मध्य भारतामध्ये विदर्भामध्ये मराठवाडा, विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार काय भागात अतिमुसळधार पाऊस, बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण शेतात ते कामं आहेत लवकरात लवकर या येणाऱ्या 7 दिवसामध्ये उरकून घ्या. ऊसाचा खेळ आणि गरमी आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 आपल्या घरामध्ये कूलर पंखे लावायची गरज पडणार आहे. म्हणजे घरामध्ये गरमी येणार आहे. फिरतच चाला. प्रत्येक वेळी मी आपल्याला व्हिडिओ सादर करणार आहे, हवामान देणार आहे. भरपूर शेतकऱ्यांना माझ्या चॅनल हवामान जर खराब आपल्याला वाटत असेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करण्याचा प्रयत्न करा. कारण का थेंब थेंब तळेसाची येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या म्हणतो प्रत्येक वेळेस हवामान देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपण भरपूर मित्रांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघत चला मित्रांनो.